जर तुम्ही 2027च्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला तुमच्या स्वतःच्या कारने किंवा गाडीने जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यावेळी कुंभमेळ्यात तुमची खाजगी गाडी थेट मुख्य शहरात जाऊ शकणार नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. प्रशासनाने गर्दीच्या आणि मुख्य अमृत पर्वणीच्या दिवशी खाजगी वाहनांना शहरात नो एंट्री दिली आहे. पण काळजी करू नका, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. तो प्लॅन नेमका काय आहे ते आपण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मागच्या म्हणजेच 2015च्या कुंभमेळ्यात गाड्या शहराच्या सीमेवरच थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लाखो भाविकांना मुख्य घाटापर्यंत पोहोचण्यासाठी खूप पायपीट करावी लागली होती. हाच जुना अनुभव आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने यावेळी एक खास त्रिस्तरीय पार्किंग व्यवस्था केली आहे. यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहराच्या बाहेर मिळून तब्बल 72 पेक्षा जास्त मोठी पार्किंग स्थळे म्हणजेच वाहनतळ निवडण्यात आली आहेत. या योजनेनुसार नाशिकमध्ये सुमारे 888 हेक्टर जमिनीवर 46 वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे 661 हेक्टर जमिनीवर 26 वाहनतळे बनवले जात आहेत. या संपूर्ण जागेत मिळून एकाच वेळी तब्बल 3 लाख गाड्या पार्क होऊ शकतील अशी आवाढव्य व्यवस्था प्रस्तावित आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि बसेससाठी स्वतंत्र सोय असेल आणि भाविकांसाठी सर्व मूलभूत सुविधा देखील तिथे दिल्या जातील. आता जाणून घेऊयात की ही त्रिस्तरीय पार्किंग व्यवस्था नक्की कशी काम करेल. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात अगदी बाहेर वाहनतळांवर गाड्या थांबवल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर बफर पार्किंग असेल जेणेकरून वाहतुकीचा ताण कमी होईल आणि तिसऱ्या स्तरावर म्हणजेच अंतर्गत वाहनतळावर, ज्याला आपण इनर पार्किंग म्हणतो, त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्यानंतर तिथून पुढे मुख्य घाटापर्यंत भाविकांना नेण्यासाठी 3000 ST बसेसची विशेष शटल सेवा चालवली जाईल. या बसेस तुम्हाला थेट तुमच्या जवळच्या घाटापर्यंत मोफत किंवा विशेष सुविधेद्वारे पोहोचवतील, जेणेकरून मुख्य शहर पूर्णपणे वाहतूक मुक्त राहील आणि तुम्हाला पायी जास्त त्रास होणार नाही. थोडक्यात सांगायचे तर तुमचा अमृत स्नानाचा प्रवास सुखकर व्हावा, गर्दी होऊ नये आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तुम्हाला दर्शन मिळावे म्हणूनच प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. ही सध्याची प्राथमिक आकडेवारी असून गरजेनुसार यामध्ये आणखीन बदल केले जाऊ शकतात. तर 2027च्या कुंभमेळ्याचे हे नियोजन तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.